नमस्कार मित्रांनो, आणखीन काही नवीन इंग्रजी वाक्य शिकूया. बघूया पहिलं वाक्य. वी डिडंट नीड टू कुक येस्टरडे. काल आम्हाला स्वयंपाक करण्याची गरज नव्हती आणि बहुतेक स्वयंपाक केला नाही असा याचा अर्थ होईल. वी नीडंट हॅव कुक्ड येस्टरडे याचा अर्थ बघा, काल आम्हाला स्वयंपाक करण्याची गरज नव्हती पण तरीही केला. पुढचं वाक्य बघूया. वी डिडंट नीड टू टेक मनी बिकॉज वी ऑलरेडी हॅड इट. आमच्याकडे आधीच पैसे होते त्यामुळे पैसे घेण्याची गरज नव्हती म्हणून आम्ही घेतले नाही. वी डिडंट हॅव टेकन मनी बिकॉज वी ऑलरेडी हॅड इट याचा अर्थ बघा आता, आमच्याकडे आधीच पैसे होते त्यामुळे पैसे घेण्याची गरज नव्हती पण तरीही आम्ही घेतले. आय डिडंट नीड टू गो देअर. मला तिथे जाण्याची गरज नव्हती म्हणून मी गेलो नाही. आय नीडंट हॅव गॉन देअर याचा अर्थ बघा, मला तिथे जाण्याची गरज नव्हती पण मी गेलो. सिन्स आय एम अ बेटर टेनिस प्लेयर, इफ वी एव्हर प्लेड टेनिस आय वूड विन. मी चांगला टेनिस खेळाडू असल्यामुळे जर आपण कधी टेनिस खेळलो तर मी जिंकेन. व्हेनेवर वी प्लेड टेनिस आय वूड ऑलवेज विन. भूतकाळात सांगण्यासाठी जेव्हा जेव्हा आपण टेनिस खेळायचो तेव्हा मी नेहमी जिंकायचो. थँक्यू.